नमस्कार मित्रांनो, मी देशपांडे गुरुजी। आज आपल्या चॅनलवरील एका प्रेक्षकांची कुंडली पाहणार आहोत। आपल्या चॅनलवरती अर्णव खटावकर यांनी काही दिवसांपूर्वी एक कमेंट केली होती। त्या कमेंटमध्ये त्यांनी त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण अशी माहिती दिली होती। त्यांच्या या विनंतीनुसार आज आपण त्यांच्या या कुंडलीचे सविस्तर मार्गदर्शन पाहणार आहोत। तुम्ही दिलेल्या जन्मतपशिलानुसार तुमची कुंडली मी नीट अभ्यासली आहे। नाव श्री अर्णव खटावकर, जन्मतारीख 22 सप्टेंबर 1977, वेळ रात्री 9:15, जन्मस्थान सातारा। या जन्मतपशिलानुसार तुमची रास मकर आहे आणि नक्षत्र उत्तराषाढा 4थं चरण आहे। तसेच तुमचे लग्न मेष आहे। मेष लग्न असल्यामुळे तुम्ही स्वभावाने धाडसी निर्णय घेणारे आणि स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवणारे आहात। तुमच्या कुंडलीनुसार कधीकधी पटकन राग येणे, मनामध्ये चिंता धरून ठेवणे असा स्वभाव दिसून येतो। म्हणून निर्णय घेताना थोडासा संयम ठेवणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। मकर राशीमुळे तुमच्यामध्ये जबाबदारीची भावना जास्त आहे। कुटुंबासाठी खूप मेहनत घेण्याची वृत्ती दिसून येते आणि आयुष्यात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तीव्र इच्छा अशी दिसून येते। तुमच्या कुंडलीमध्ये शनीचा प्रभाव मजबूत दिसून येतो। याचा अर्थ असा की आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात काही संघर्ष आणि अडचणी येऊ शकतात, पण त्याच वेळी शनी मेहनतीचे फळ नक्की देतो। त्यामुळे नंतरच्या काळामध्ये स्थिरता आणि प्रगती मिळण्याची शक्यता अधिक जास्त दिसून येते। कुंडलीचा अभ्यास करता असे दिसून येते की करिअरच्या बाबतीत स्वतःचा व्यवसाय, व्यवस्थापन क्षेत्र, तांत्रिक काम, जमीन मालमत्ता किंवा स्वतंत्र निर्णय घेता येईल असे काम तुमच्यासाठी चांगले असू शकते। मातीशी निगडीत काम करण्याची तयारी असू शकते। तुम्हाला स्वतःच्या मेहनतीवरती उभे राहण्याची क्षमता बाळगून आहात। म्हणून इतरांवरती अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या निर्णयांवरती चालणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते। पैशाच्या बाबतीत पाहिले तर अचानक मोठे धन मिळण्यापेक्षा हळूहळू पण स्थिर लक्ष्मी प्राप्त करण्याकडे किंवा आर्थिक स्थिती निर्माण होत जाण्याकडे तुमचा फार कल असतो। मेहनतीने कमावलेला पैसा टिकण्याची शक्यता अजूनही जास्त असते। तुमच्या कुंडलीनुसार शुभ अंक 1, 2, 3 आणि 9 असे आहेत। तसे शुभ दिवस शनिवार, बुधवार आणि शुक्रवार असे मानले जातात। जीवनातील महत्त्वाची वर्ष 18, 27, 36, 45 आणि 54 असे दिसून येतात। विशेषतः 45 वर्षानंतर प्रगतीची संधी वाढण्याचे संकेत या कुंडलीमध्ये दिसून येत आहेत। आरोग्याच्या बाबतीत पाहिले तर सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा पाठीचा त्रास याकडे थोडी काळजी घेणे फार आवश्यक आहे। नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल। आता काही साधे उपाय पाहूयात। कुंडलीनुसार शनिवारच्या दिवशी शनिदेवाची उपासना करणे, गरजू लोकांना अन्नदान करणे किंवा काळ्या तिळाचे दान करणे हे उपाय तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरतील। ऐकून पाहता ही कुंडली संघर्षातून यश मिळवणारी आहे। मेहनत, संयम आणि सकारात्मक विचार ठेवले तर पुढील काळात स्थिरता, प्रतिष्ठा किंवा आर्थिक सुधारणा नक्कीच मिळू शकते। हे होते श्री अर्णव खटावकर यांच्या कुंडलीचे थोडक्यात मार्गदर्शन। मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या कुंडलीचे मार्गदर्शन करून हवे असल्यास कृपया कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख, जन्मवार, जन्मठिकाण आणि जन्मस्थान हे आम्हाला कमेंट करा। सोबत तुमचे पूर्ण नाव शक्य असल्यास लिहा। मी शक्य तितक्या लोकांना मार्गदर्शन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आमच्या चॅनेलला असेच प्रेम देत राहा। सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।